फक्त रिपब्लिकन नेशन न्यूजवर. बुद्धभूमी फाउंडेशन येथे आलेलो आहोत आणि येथे जी अतिक्रमणाची कारवाई झालेली आहे त्याबद्दल बरेचसे गैरसमज हे पसरवण्याचं काम चालू आहे असं देखील आपल्या निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे वस्तुस्थिती काय आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी जी पत्रकार परिषद काल घेतली होती त्यामध्ये मांडल्या गेलेल्या गोष्टींची नक्की काय वस्तुस्थिती आहे ते आपण आदरणीय बंतेजी यांच्याकडूनच जाणून घेऊयात. बंतेजी वंदा मी सुखी हो. काल जे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेला संबोधित केलं आणि इथे झालेल्या कारवाईचं समर्थन त्यांनी थोडक्यात करण्याचा प्रयत्न केला, यावर आपण काय जनतेमध्ये सांगू शकाल? नमो बुद्धाय, जय भीम. मी सांगू इच्छितोय की काल अभिनव गोयल जे आयुक्त आहेत, एक नगरपालिका चालवत आहेत, तर त्यात ते बोललेत तीही की ह्या कारवाईचा आदेश है ना किंवा नोटीस याचे आयुक्तांना एवढे पॉवर नसतात हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. काल जी त्यांनी जी ही घेतली पत्रकार परिषद, ते बोलतात की आम्ही संयुक्त कारवाई केली. तर संयुक्त कारवाई जेव्हा आम्ही 14 मे 2026 ला तेव्हा संयुक्त आम्ही त्यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्या बैठकीत तहसीलदार असो, भूमी अभिलेख असो है ना किंवा MMRD असो, प्रत्येक त्यांच्या याचे विंगचे सगळे त्यांचे पदाधिकारी होते. त्या ठरलेल्या मीटिंग नुसार ते सांगतायत की आम्ही 12 वेळा आम्ही मीटिंग घेतलेल्या आहेत. तर आम्हाला तर 12 वेळा कधी बोललेलंच नाही आहेत कोणी. आम्ही जाऊन त्यांना भेटलेलो आहोत. 2-2 तास त्यांच्या दरबारामध्ये, आम्ही 4-4 तास आम्ही त्यांच्या दरबारामध्ये आम्ही उपस्थित राहिलेलो आहोत. पण 11 महिन्यात आम्हाला कधीच आयुक्त साहेब कधी भेटलेले नाही आहेत. गोडसे काल साहेब दाखवत होते मॅप मध्ये, इथे ते गोडसे साहेबांना सगळ्या गोष्टीची जाणीव आहे. गोडसे साहेबांना सगळं काही माहिती आहे. गोडसे साहेबांच्या मुखातून त्यांनी त्यांचा स्टेटमेंट दिलेला आहे की सगळ्या गोष्टी माझ्या आवाक्यात नाही आहेत. निर्णय घेणारे जे आहेत ते आयुक्त साहेब आहेत, तुम्ही त्यांच्या लक्षात आणून द्या म्हणून. तर काल ज्यांनी ते सांगितलेलं आहे की तुम्ही कालची ती संयुक्त त्यांची ही ते सांगतायत की आम्ही ते पत्रकार परिषद घेतलेली आहे, ते जे सांगतायत ते पूर्ण फॉल्स आहे. त्यांचं स्टेटमेंट पूर्ण ते का कशा ते आम्ही तुम्हाला सांगू शकतोय. ते सांगतायत की पालिकेच्या ताब्यात आहे. पालिकेने सांगतायत की TDR देऊन आम्ही ताबा घेतलेला आहे. TDR देऊन आम्ही 2014चा उपोषण केलेला आहे. कल्याणच्या जनतेला माहिती आहे की TDR हा देऊन घोटाळा करण्यात आलेला आहे. आणि आम्ही नगरपालिकेचे आहे जेव्हा आम्ही आणून दिलंय, तर 14 तारखेला नगरपालिकेचे जे अपोजिट गटनेता असतात त्यांनीही त्यांच्या लक्षात ही बाब आणून दिलेली आहे. आपल्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याच्या सगळ्या ह्या गोष्टींच्या है ना, की त्यांनी सांगितलं आयुक्तांना की साहेब हा जो TDR घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्यामध्ये भिक्षू संघाकडूनच जवळपास 65 करोड रुपये हे बचत आमचे वाचवण्यात आलेले आहेत घोटाळ्यामध्ये. त्याच्यानंतर सांगतायत ते की ताब्यात आहे. तुम्ही कुठल्या जागेवरती रिझर्वेशन असतो, तर नगरपालिका असो, ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, त्याची त्यांना प्रोसेस फॉलो करावी लागते. जागा ताब्यात घ्यायच्या आधी त्या स्थळावर जाऊन पाहणी करावी लागतो की एक्झॅक्ट ताबा कोणाचा आहे. जो कोणी ताबेदार असेल त्यांना त्याचा मोबदला द्यावा लागतो, पेपर नोटीस द्यावी लागतोय, कळवावं लागतोय, सगळ्या गोष्टीची प्रोसेस करावी लागतोय. काही पालिकेने कधी केलेली आहे. उलट त्याची 5 वर्ष समजा त्याचा ताबा घेतला नाही तर ते कॅन्सल होतोय, हा सुद्धा कायद्यामध्ये नियम आहे. तर अशी कुठलीही प्रोसेस त्यांनी मात्र केलेली नाही आहे. आणि 7 ते सांगतायत की 7-12 नावावर आहे. तर 7-12 नावावर असण्याने हे सुप्रीम कोर्ट सांगतोय की 7-12 हा काही हे नाही आहे, मालकी हक्काचाच फक्त तुमचा हे आहे. पण त्या जागेवर तुमचा हक्कच नाही आहे, तो तुम्ही साध्य करू शकलेला नाहीत, हा पुरावा आपल्याकडे कोर्टाचा पुरावा आहे. आणि हा पुरावा आपण त्यांना दाखवलेला आहे 14 तारखेच्या मीटिंग मध्ये. आयुक्त साहेबांनी जेव्हा हा स्टेटमेंट दिला होता की आम्ही जो TDR दिलेला आहे हा फक्त ना फक्त 7-12 ज्यांची नाव असतात त्यांनाच देतोय, पण त्यांना आम्ही लक्षात आणून दिलेलं आहे की हे तुम्ही कशा पद्धतीने घोड केलेला आहे याच्या आधीच्या, आणि ते सगळे जे ऑफिसर्स आहेत ते कसे सस्पेंड पण झालेले आहेत. हे सगळं लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा आयुक्त साहेब
आमचं आमचं ऐकून घेत नाही आहेत किंवा आम्हाला बोलायला बोलवत नाही आहेत आणि अशा पद्धतीने कारवाई नाही आहे ही. हा तर मी त्यांना सांगेन की हे कारवाई नाही आहे, हा अन्याय आहे, हा षडयंत्र आहे, हा एक प्रकारचं काय आहे, एका समाजावरती केलेला दोष आहे. भडकवण्याची ही देशामध्ये भडकवण्याचा हा एक हे केलेला आहे त्यांनी, असा आहे. बनतेजी, सोशल मीडियामध्ये इथले जे लोकसभेचे लोकप्रतिनिधी आहेत खासदार श्रीकांत शिंदे यांचं देखील नाव घेण्यात आलेलं आहे. तर कुठेतरी असं म्हणता येईल का की हे राजकीय दबावापोटी बेकायदेशीर पणे केलेली कारवाई आहे? हो, नक्कीच असेल ना. का जेव्हा ज्या गोष्टी समोर येतात त्या बिलकुल सत्य असतात. आम्ही स्वतः बघितलेलं आहेत. जेव्हा 3-4 वर्षाआधी जेव्हा इथे MMRDA ने सर्वे केलाय, त्याच टीमने आम्हाला सांगितलेलं आहे की बाबा इथले आमचे लोकप्रतिनिधी, तुमचे लोकप्रतिनिधी आम्हाला सांगतायत की हा उड्डाणपुलाला नाव आहे नदी लगत. बरोबर आहे. आणि तुम्ही त्याला नदी लगत न करता तुम्ही त्याला बुद्धभूमीच्या मधोमधून का घेताय? तेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्हाला अशी ऑर्डरच आहे की ते सगळं मी बघून घेईल, तुम्ही तुमचं फक्त डिझाईन करा. त्यांनी येऊन आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे त्याच्यानंतर मग 14 तारखेला जेव्हा मीटिंग झालेली आहे, त्याच्या एक दिवसाआधी प्रतिनिधी साहेब दिवसभर पालिकेत येऊन बसून राहतात. म्हणजे थोडक्यात बाहेरून आम्हाला पोलीस प्रशासक आम्हाला माहिती पडतंय, कर्मचाऱ्याकडून आम्हाला माहिती पडतंय की आमच्यावर दबाव आहे. आम्ही ACP DCP ना जेव्हा भेटतोय तेव्हा माहिती पडतं आम्हाला की अरे आमच्यावर दबाव आहे, वरतून दबाव आहे. कोणाचा दबाव आहे? तर हे सगळं त्याची छानबीन होऊन, CBI चौकशी होऊन आणि ज्या आमच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आम्हाला भिकेत नकोत. आम्ही कधी कोणाची भीक घेत आलेलो पण नाही आहोत. आम्ही असे संन्यासीच आहोत, भिकारीच आहोत, पण आम्ही स्वाभिमानाने भीक मागतोय आणि जगतोय. आम्हाला अशा प्रकारचा आमची भिक्षा नकोय. जो देतोय आम्हाला त्याच्यासाठी आम्ही बुद्धाच्या ह्या निसर्गाला आम्ही मागतोय की त्याचा भला व्हावा म्हणून, की त्याला सुख मिळावं म्हणून.